हरे नमः। धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते पृथिवी शुश्रूषिभिस्तक्षणात्। श्रीमद्भागवत ग्रंथाच्या प्रारंभी केलेलं मंगलाचरण आपण पाहिलं। या मंगलाचरणामध्ये जन्माद्यस्य यतः हे तत्सवितुः गायत्री तुल्यता कशी आहे किंवा यामध्ये गायत्री मंत्राचं साम्य कसं आहे ते सांगतात की जन्माद्यस्य यतः या शब्दाने तत्सवितुः या शब्दाशी साम्य दाखवलेलं आहे। परम हा जो शब्द आहे तो वरेण्य शब्दाशी साधर्म्य दाखवतो। धामना स्वेन सदा निरस्त कुहकम हा भर्गाः भर्गो देवस्य धीमहि तेव्हा भर्गाः या शब्दाशी साधर्म्य प्रकट करतो। स्वराट तेने ब्रह्मदाय आदिकवये मुह्यन्ते सूरया इथं स्वराट हा जो शब्द दाखवला तो तत् शब्दाशी साधर्म्य दाखवणार आहे। तेने ब्रह्मदाय आदिकवये या शब्दाशी धियो यो ना हा शब्द तुल्यबळ आहे आणि धीमहि हा शब्द छांदस आहे, दोन्हीकडे सारखा आहे। याप्रमाणे या गायत्री मंत्राचं जे वैशिष्ट्य आहे किंवा ताकद आहे तीच या पहिल्या नमनाच्या श्लोकाची शक्ती आहे असे यातून दिसेल। यानंतर अथातो ब्रह्मजिज्ञासा या ठिकाणी अथातो ब्रह्मजिज्ञासा आता यानंतर ब्रह्मजिज्ञासा करावी असं सूत्र आहे। ब्रह्मसूत्रामधले जे सूत्र आहेत त्यापैकी अथातो ब्रह्मजिज्ञासा हे पहिलं सूत्र आहे। जन्माद्यस्य यतः हे दुसरं सूत्र आहे। शास्त्रयोनित्वात हे तिसरं सूत्र आहे आणि तत्व समन्वयात हे चौथं सूत्र आहे। यामध्ये आता जो दुसरा श्लोक आहे धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां की यामध्ये जो धर्म सांगितलाय तो धर्म कसा आहे तर निर्मत्सराणाम तो कोणाचाही द्वेष न करणार आहे। काल आपण पाहिल्याप्रमाणे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे या तुकाराम महाराजांच्या शब्दामधून ते आपल्याला दिसेल। याप्रमाणे हा धर्म सर्वांना सुखकारक कल्याणकारक अशा प्रकारचा आहे। तो कोणाचाही विरोधात नाही, कोणाचीही या ठिकाणी तो निंदा करत नाही, नालस्ती करत नाही, द्वेष करत नाही, मत्सर करत नाही। मग हा जो धर्म आहे तो सत लोकांचा धर्म आहे। सत लोकांचं वैशिष्ट्यच असं असतं की ते कोणाची निंदा करत नाही। सज्जन सत लोक दुसऱ्याच्या दुःखाने दुखावणारे असतात। इतरांच्या पर पीडे चित्त दुःखी होते ही संत तुकाराम महाराजांची आविष्कृती आपण बघितली। तेव्हा परपीडे दुसऱ्यांच्या पीडेने ज्याला दुःख होतं तो संत आहे आणि म्हणून ते म्हणतात की असा हा धर्म यामध्ये सांगितलाय। तोच खऱ्या अर्थाने आपण त्या धर्माने भागवताचा विचार केला पाहिजे। म्हणजे भागवत ग्रंथाचा अभ्यास, भागवत ग्रंथाचं वाचन, भागवत ग्रंथाचं श्रवण कुणी करावं याची या ठिकाणी याचं अधिकारी कोण असावा हे सांगतात। तर जो कोणाचाही द्वेष करणारा नाही, कोणाचा मत्सर करणारा नाही, जो सत्यवादी आहे तोच याचा अधिकारी आहे। भागवत ग्रंथाचा अधिकारी कोण तसे तर सगळेच माणसं आहेत, परंतु भागवत ग्रंथ हा निर्मत्सर लोकांचा आहे। तो सर्वांना आनंद देणार आहे आणि तो सत्यवादी आहे। म्हणून तेच या ठिकाणी वास्तवमत्र वस्तु शिवदम वास्तव या ठिकाणी वास्तव म्हणजे प्रत्यक्ष भगवान। कारण जीव जगत आणि माया यांच्या निर्मितीला जो कारण ठरतो तो भगवान म्हणून तो वास्तव आहे। तोच खऱ्या अर्थाने वास्तव आहे। बाकी सगळे अवास्तव आहेत, बाकी सगळे निरर्थक आहेत। म्हणून तापत्रयोन्मूलनम तिन्ही तापापासून आमची मुक्ती करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये। म्हणून इथे आता प्रयोजन सांगितलंय। या भागवताचं प्रयोजन काय या ठिकाणी
कोणताही शास्त्रीय ग्रंथ जर आपण लक्षात घेतला तर त्यामध्ये 4 गोष्टी असतात. त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. हा थोडा तत्वज्ञानाचा विषय. अनुबंध चतुष्टय. अनुबंध चतुष्टय म्हणजे 4 प्रकारचे अनुबंध असतात. कोणताही शास्त्रीय ग्रंथ 4 पद्धतीच्या अनुबंधाने आपल्या समोर येतो. कोणता? पहिला अनुबंध चतुष्टयामध्ये एक विषय, दुसरा अधिकारी, तिसरं संबंध आणि चौथं प्रयोजन. प्रत्येक ग्रंथामध्ये कुठला तरी विषय असतो. त्या विषयाचा कुणीतरी अधिकारी असतो, त्याचा काहीतरी संबंध असतो आणि त्याचं काही ना काहीतरी प्रयोजन असतं. अप्रयोजक असं काहीच नसतं. याचं प्रयोजन काय? इथून आपण सुरुवात जर केली तर याचं प्रयोजन कैवल्यैक प्रयोजनम. भागवताचं प्रयोजन काय? भागवताचा उद्देश काय? भागवत का निर्माण झालं? तर कैवल्य प्राप्तीसाठी भागवत निर्माण झालं. कैवल्यैक प्रयोजनम. तापत्रयोन्मूलनम. आपल्या सांसारिक व्यापातापापासून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून भागवत निर्माण झालं. म्हणजे भागवताचं प्रयोजन काय आहे? तर कैवल्य प्रयोजन आहे. जसं नाट्यशास्त्रामध्ये भरताने नाटकाचं प्रयोजन सांगितलंय. काय सांगितलंय नाटकाचं प्रयोजन? नाटक का निर्माण झालं? नाटक म्हणजे पंचमवेद आपण मानतो. हा पंचमवेद का निर्माण झाला? ब्रह्मदेवाने हा 5वा वेद का निर्माण केला? त्यांनी सांगितलं की दुःखार्तानाम शोकार्तानाम श्रमार्तानाम तपस्विनाम. जे दुःखार्थ आहेत, जे शोकार्थ आहेत, जे श्रमार्थ आहेत, अशा लोकांसाठी विश्रामजननम लोके नाट्यमेतन्मया कृतम. त्यासाठी मी हे नाट्यवेद निर्माण केला. म्हणजे दुःखार्तानाम शोकार्तानाम श्रमार्तानाम तपस्विनाम विश्रामजननम लोके. त्यांना विश्रांती मिळावी, त्यांना काही काळ सुख मिळावं, समाधान मिळावं यासाठी. आता नाटक ही कला आहे. कलेमध्ये सुद्धा आनंद आहे, ज्याला आपण कलानंद म्हणतो. विद्यानंद, कलानंद हे देखील आहेत छोट्या छोट्या स्वरूपामध्ये. पण भागवत हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आनंद देणार आहे, परमानंद देणार आहे. कलानंद क्षणिक असतो, तोही ब्रह्मानंद सहोदरच आहे, पण तो क्षणिक आहे. कलानंद क्षणिक आहे, पण ब्रह्मानंद हा क्षणिक नाहीये, तो अपार आहे. अपार अक्षर अव्यय अशा स्वरूपाची त्याची महती वर्णन केलेली आहे. म्हणून ते म्हणतात की याचं प्रयोजन काय? तर तापत्रयोन्मूलनम. या भागवताचं प्रयोजन या पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की शिवदम. भागवत हे कल्याणकारक आहे. शिवदम. शिवदम म्हणजे कल्याणकारक. काव्यशास्त्रामध्ये काव्याचं प्रयोजन सांगितले. संस्कृत काव्यशास्त्रामध्ये मम्मटांनी काव्याचं प्रयोजन सांगितलंय, साहित्याचं प्रयोजन सांगितलंय. काय सांगितलंय त्यांनी? साहित्याचं प्रयोजन, काव्याचं प्रयोजन. ते म्हणतात की हे काव्य साहित्य का निर्माण झालं? तर त्याचे प्रयोजन सांगितले की एक म्हणजे आम्हाला आनंद मिळावा, त्याचप्रमाणे आम्हाला या पुनः प्रत्ययाचा आनंद मिळावा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोजन विचार त्यामध्ये सांगितलेले आहेत. मम्मट म्हणतो की आम्हाला साहित्यातून आनंद प्राप्त झाला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वप्नामधून जसा आम्ही तल्लीन होतो स्वप्नामध्ये आणि ते आपल्याला खरंच वाटतं, त्याप्रमाणे साहित्य सुद्धा आभासात्मकच आहे. तेही आपल्याला त्यातून शब्दातून एक सृष्टी निर्माण करतं आणि त्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो. याप्रमाणे साहित्याने अर्थ, पैसा प्राप्त होतो, हाही भाग आहे, तोही आनंदच आहे. तेव्हा मम्मटांनी जे प्रयोजन सांगितले त्यामध्ये अर्थप्राप्ती, त्याचप्रमाणे प्रसिद्धी, आम्हाला मोठेपणा, कीर्ती, तसंच आम्हाला सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त करून देण्याची क्षमताही साहित्यात आहे असं मम्मटांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मम्मटांनी सांगितलेल्या प्रयोजनामध्ये ज्याप्रमाणे शेवटी मात्र त्यांनी कांतासंमित तयोपदेश युजे असं म्हटलं की ज्याप्रमाणे आपल्या पत्नीच्या सुललित भाषणातून आपल्याला आनंद होतो त्याप्रमाणे साहित्य आम्हाला आनंद देतं. आणि
या कांता संमित तयोपदेश युजे काव्यम यशसेऽर्थकृते व्यवहार विदे शिवेतरक्षते सद्य परनिवृत्ते कांता संमित तयोपदेश युजे. लक्षण पहिल्यांदा काव्य लक्षण सांगितलं आणि नंतर काव्याचं प्रयोजन सांगितलं. काव्यम यशसे, काव्याने आम्हाला यश प्राप्त होतं. अर्थात काव्य म्हणजे एखादं स्तोत्र आपण गायलं देवाचं तर आपल्याला यश प्राप्त होतं, कीर्ती प्राप्त होते. काव्यम यशसे अर्थकृते, पैसा प्राप्त होतो. कुणी साहित्य लिहितं त्यातून पैसा मिळवतो. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे, त्यातून व्यावहारिक ज्ञान प्राप्त होतं. समर्थ रामदास स्वामींनी नाही म्हटलं का की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा चातुर्य येतसे फार, चातुर्य प्राप्त होतं. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतरक्षते, शिवेतरक्षते, दुष्ट गोष्टीचा नाश होतो. आणि कांता संमित तयोपदेश युजे शिवेतरक्षते सद्य परनिवृत्तये, हा सगळ्यात महत्वाचं श्रेष्ठ प्रयोजन आहे. कोणतं? सद्य परनिवृत्ती. आम्हाला सद्य म्हणजे या जगात आणि पर म्हणजे स्वर्ग. तेव्हा यातून आमची निवृत्ती, आम्हाला लौकिक आणि अलौकिक सुखाची प्राप्ती, हे साहित्याचं सुद्धा प्रयोजन सांगितले. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा आपल्या काव्याचं ज्ञानेश्वरीचं प्रयोजन सांगताना म्हटलंय की मी देखील या साहित्यातून अलौकिक ज्ञान प्राप्त करून देणारे, या शब्दातून रसप्राप्ती होईल आणि रसातून भगवंताची प्राप्ती होईल, अशा प्रकारची भूमिका माऊलींनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. म्हणून त्या शब्दातून रसनिर्मिती आणि रसातून आनंद निर्मिती अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तात्पर्य असं की प्रत्येकाचं प्रयोजन असतं. तेव्हा या प्रयोजनाच्या दृष्टीने भागवताचं प्रयोजन काय तर शिवदम, आमचं कल्याण होतं. लौकिक आणि अलौकिक, आपल्या सांसारिक आणि पारलौकिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून आमचं परम कल्याण साधण्याचं काम भागवताने केलेलं आहे. म्हणून भागवताचं ते प्रयोजन आहे. नंतर प्रयोजनाचा विचार केला, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या तिन्ही या गोष्टीतून मुक्ती. जसं आपल्याला सांख्य तत्वज्ञानाने सुद्धा सांगितलंय की दुःखत्रयाभिघातात तदपघातके, माणसाला 3 प्रकारची दुःख आहेत आणि त्यातून मुक्ती मिळण्यासाठी ज्ञान मिळालं पाहिजे. दुःखत्रयाभिघातात तदपिघातके, तदपघातके, त्यातून मुक्ती मिळणे, उन्मूलन होणे या दुःखाचं, आणि हे त्याचं प्रयोजन आहे. मग आता याचा संबंध काय तर बोधक आणि भाव हा संबंध आहे. बोधबोध बोधक, बोध्यबोध बोधक. बोध्य म्हणजे ज्याचं ज्ञान सांगायचं आहे आणि बोधक जो ज्ञान ज्या भगवंताचं आहे ते, तो भगवंत हा बोध्य जाणण्याचा विषय आहे आणि ग्रंथ ते ज्ञान आम्हाला प्राप्त करून देतो आणि वाचक ते वाचतो. म्हणून भगवान, ग्रंथ आणि वाचक किंवा श्रोता असा हा संबंध आहे. म्हणून 3 पातळीवरचे हे संबंध आहे. त्यानंतर याचा विषय काय भागवताचा तर सत्स्वरूपाचा परमात्म्याचं दर्शन, सत्स्वरूपाच्या भगवंताचं चिंतन, अवतार कथा हे याचे विषय आहेत. म्हणून विषय सांगितला मी, त्यानंतर प्रयोजन सांगितलं आणि संबंध सांगितला. आता अधिकारी, भागवताचा अधिकारी कोण आहे? कोणी भागवत वाचावं, कोणी भागवत ऐकावं? ते म्हणतात ज्याची चित्तवृत्ती शुद्ध झालेली आहे, शुद्ध अंतःकरणाचा जो आहे तो भागवताचा अधिकारी आहे. पहा आता या ठिकाणी अधिकार तैसा करू उपदेश, संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय जसा अधिकार असेल तसा उपदेश आहे. मग भागवताचा अधिकारी हा या ठिकाणी भक्त हाच भागवताचा अधिकारी आहे. जरा गमतीने सांगायचं तर फक्त भक्त हाच अधिकारी आहे. जो विभक्त आहे तो अधिकारी नाही. इथं विभक्ती प्रत्यय चालत नाही. फक्त भक्त हाच अधिकारी आहे. अधिकाराला या ठिकाणी मर्यादा नाही. बाकीच्या ठिकाणी मर्यादा आहे. कुठे कुठे कर्मकांड आहे किंवा ज्ञानकांड आहे. तुम्हाला ज्ञान मिळवायचंय, गुरुकडे जायचंय, तर गुरुकडे जायचं तर ते म्हणतात नाही नाही आधी मुंज झाली का सांगा,
व्रतबंध झाला का? नाही. मग तुम्हाला वेद शिकता येत नाही. साधा गायत्री मंत्र जरी शिकायचा झाला तरी आधी मुंज करावी लागते. आधी व्रतबंध आणि मग गायत्री मंत्राचं पठण. म्हणजे आता त्या ठिकाणी कोणताही वैदिक पातळीवरचा कर्मकांडाचा भाग झाला तरी त्याला एक अधिकाराची मर्यादा आहे, व्रतबंधाची मर्यादा आहे. जसा तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय तर गुरुकडे जावंच लागतं. समेत पाणी 2 हात जोडावेत, त्याचप्रमाणे हातामध्ये दर्भ घ्यावेत आणि गुरुला तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गीतेमध्ये सांगितलं 2ऱ्या अध्यायात. तद्विद्य प्रणिपातेन, हे जाण अर्जुना, तू जाण की तू हात जोड, शिष्याने हात जोडले पाहिजेत, गुरु पुढे नम्र झालं पाहिजे, साष्टांग नमस्कार घातला पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न का विचारला पाहिजे? तर प्रश्न यासाठी विचारायचा की तुमची पात्रता काय हे त्याच्यावरून कळेल. पण प्रश्न विचारायला सुद्धा पात्रता लागते. ही पात्रता म्हणजे काय हो? ही पात्रता म्हणजे सीईटी आहे. सीईटी जशी पात्रता परीक्षा आपण देतो, सीईटी परीक्षा, सीईटीत नापास झालं तर तुम्हाला इंजिनिअरिंगला मेडिकलला प्रवेश मिळत नाही का? सीईटीत नापास झाले मग कसं मिळेल? ही सीईटी म्हणजे एक अधिकाराची पात्रता आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पात्रता सिद्ध केल्याशिवाय अधिकार कसा मिळेल? आणि अधिकार झाल्याशिवाय, पात्रतेशिवाय अधिकार नाही आणि अधिकाराशिवाय ज्ञान नाही. मग या ठिकाणी अधिकारी तू विधिवत वेद वेदांगत्वेन आपाततः अधिकता वेदार्थोस्मिन् जन्मनि जन्मनि काम्य विद्य पुरस्करा. या ठिकाणी जो अधिकारी आहे तो अधिकारी तू विधिवत वेद वेदांगत्वेन आपाततः अधिकता अखिल वेदार्थोस्मिन् जन्मनि जन्म निषिद्ध काम्य वर्जन पुरस्सरा नित्य नैमित्तिकोपासनानुष्ठेन निर्गत निखिल कल्मषतया स्वांत साधन सतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी. तेव्हा अधिकारी कोण? कशाचा अधिकारी? ज्ञानाचा. मोक्षाचा अधिकारी कोण? तर ते म्हणतात मोक्षाचा अधिकारी, अधिकारी तू विधिवत, ज्यांनी विधीपूर्वक वेदांचं, वेदांगांचं, वेदांग म्हणजे उपनिषद आदी सगळे वेदांचं, वेदांगांचं अध्ययन केलेलं आहे. नुसतं अध्ययनच नव्हे, वेदांगाचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. शब्दार्थ नव्हे तर तात्पर्य त्याला समजलेलं आहे. अधिकता अखिल वेदार्थोस्मिन्, वेदार्थोस्मिन् वेदाचा अर्थ त्याला कळालेला आहे. जन्मनि जन्म निषिद्ध काम्य वर्जन पुरस्सरा, आणि जन्मजन्मांतरीचे सगळे त्याचे कल्मष मनामधले, दुरित मनामधल्या वासना, कर्मबीज ज्याचे जळून गेलेत, नष्ट झाले. जन्मजन्मांतरीचे वासना ह्या जनात ज्यांनी निरस्त, कल्मषतया ज्याच्या निरस्त झालेल्या आहेत. आणि मग 4 प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात की नित्य नैमित्तिकोपासनानुष्ठेन, नित्य नैमित्तिक उपासना करून त्यांनी सगळ्या प्रकारच्या आपल्या वासना नष्ट केलेल्या आहेत. असा जो अधिकारी आहे, साधन चतुष्टय संपन्न प्रमाता. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारच्या साधनांनी युक्त एक नित्यानित्य वस्तू विवेक, हे पहिलं साधन आहे. आधी सगळ्यात पहिल्यांदा नित्य वस्तू कोणती आणि अनित्य वस्तू कोणती याचा विवेक करा. नित्य वस्तू भगवान आहे आणि अनित्य वस्तू संसार आहे, हे मनाला कळू द्या. याचा पूर्ण प्रत्यय येऊ द्या. याचा प्रत्यय आल्यानंतर नित्यानित्य वस्तू विवेक झाला की मग या मूत्रादी फलभोग विराग या जन्मातल्या किंवा या संसारातल्या आणि स्वर्गातल्या सुखाचा सुद्धा तिटकारा आला पाहिजे. ह्या मूत्रादी फलभोग विराग, की विराग निर्माण झाला पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे. त्यानंतर शमादेशक संपत्ती मनामध्ये बांधली पाहिजे. शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, शांती, श्रद्धा या 6 गोष्टी आपल्या मनामध्ये बांधल्या पाहिजेत. आणि नंतर मुमुक्षुत्व, फक्त मोक्ष प्राप्त व्हावा एवढी इच्छा असली पाहिजे, ज्याला म्हणतात साधन चतुष्टय संपन्नता. तेव्हा अशी साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त झाली तर हा प्रमाता म्हणतात. त्याला प्रमाता म्हणजे ज्ञानी, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ही एकदा प्राप्त झाल्यानंतर मग गुरुकडे जाऊन प्रश्न विचारायचा, अथातो ब्रह्म जिज्ञासा. गुरु महाराज, ब्रह्म म्हणजे काय सांगा.
कुणी उठावं आणि ब्रह्म म्हणजे काय विचारावं असा प्रकार नाहीये. तुमची पात्रताच नाही तर तुम्हाला अर्थ कसा कळेल? पात्रताच नाही तर उत्तर कसं सांगता येईल? प्रश्नच विचारता येणार नाही. म्हणून पात्रता, उत्तरासाठी सुद्धा पात्रता पाहिजे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा अथा तो धर्म जिज्ञासा तच्छन्योरावृणीमहे गातुम यज्ञाय गातुम यज्ञपते गातुम स्वस्तिरस्तुनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगातु भेषजम् असं जे म्हटलंय वेदामध्ये, त्याचं कारण काय? तर याप्रमाणे अशा प्रकारचा जो अधिकारी आहे तोच प्रश्न विचारू शकतो, ब्रह्म म्हणजे काय. झाला वेदाचा अभ्यास. हो, वेदाचा अर्थ कळाला. जन्मनी जन्मनी निषिद्ध काम्य वर्जन पुरस्सर सगळ्या प्रकारचे कर्म, त्यातून मुक्ती झाली. हो, त्याचप्रमाणे या 4 गोष्टी ज्या आहेत साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त झाली. हो, आता मी तुला ब्रह्मज्ञान सांगतो म्हणून गुरु सांगतात, याला म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि मग तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा अर्थ कळतो. मग यमात्मा परानंद, मग कळतं हा आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म काय प्रकारचं असतं. ब्रह्म यमात्मा ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, हे हा आत्मा ब्रह्म आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, हे तेव्हा कळतं, तोपर्यंत काही कळत नाही. मग याला अधिकार लागतो. मग ते म्हणतात बाबा एवढं प्राप्त करायचं तर आमचे सगळे 1000 जन्म जातील. ते म्हणतात भागवतासाठी त्याची गरज नाही. मग भागवतासाठी काय पाहिजे? भागवतासाठी फक्त शुद्ध अंतःकरणाची गरज आहे, कोणाचाही द्वेष न करण्याची गरज आहे. भागवताला ऐकायचंय, भागवताचं पाठांतर मनन श्रवण निधिध्यासन करायचंय, तर आम्हाला केवळ निर्मत्सराणाम सताम, आम्हाला निर्मत्सर होण्याची गरज आहे. आम्ही केवळ श्रद्धायुक्त अंतःकरण असण्याची गरज आहे. आणि म्हणून भक्ती ज्ञान उपासना यातून सहजच प्राप्त होतात, बाकीच्या कुठल्याही गोष्टीची याला गरज नाही. म्हणून भागवताचा अधिकारी तोच आहे की जो खऱ्या अर्थाने शुद्ध अंतःकरणाचा आहे, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे आणि ज्याचा गुरुवरती विश्वास आहे. गुरु आणि देव यथा देवे तथा गुरौ असं म्हटलंय. ज्याप्रमाणे देवावर आणि गुरुवर श्रद्धा ज्याची आहे तोच याचा अधिकारी आहे, तो याचा ज्ञानाचा अधिकारी आहे, तो भागवताचा अधिकारी आहे. त्याने भागवत श्रवण केलं म्हणजे त्याला ताबडतोब मुक्ती प्राप्त होतं. सद्यो हृदयवरुद्धते कृतिभे शुश्रूषभिस्तत् क्षणात, ऐकताच मुक्ती प्राप्त होते, ऐकता क्षणी त्याला मुक्ती प्राप्त होते. भागवताची ही मात्र इच्छा होण्यासाठी तुम्ही म्हणाल सहजासहजी होते का? नाही होत. त्याने वर्णन केलंय कृतिभिः शुश्रूषिभिः, भागवताची ऐकण्याची इच्छा सहजासहजी होत नाही. अत्र तू शुश्रूषिभिः शब्द वापरताना त्यांनी म्हटलंय श्रोतृमिच्छद्भिरेवतच क्षणादेव देवावरुध्यते. माणसाला सहजासहजी भागवत ऐकण्याची इच्छा होत नाही. सहजासहजी माणसं मनोरंजनाच्या गोष्टी ऐकतील, गप्पा मारत बसतील, विनाकारण हॅ हो करतील. परंतु भागवत ऐकायचं तर श्रवणेच्छा तू पुण्येर्विना नोत्पत्ती. मी सांगत नाही मनाने, या ठिकाणी टीकाकार श्रीधराचार्य म्हणतात श्रवणेच्छा तू पुण्येर्विना नोत्पत्त्यर्थ. या ठिकाणी कृतिभिरिती, कृतिभी म्हणजे काय? तर कृती म्हणजे पुण्य. पुण्य केल्याशिवाय आपल्याजवळ काही पुण्याचा साठा, आपण काही पुण्यपूर्वीचं केलेलं आहे म्हणून भागवत ऐकण्याची इच्छा होते, अन्यथा भागवत ऐकण्याची इच्छा होत नाही. काय हो भागवत ऐकायचं म्हणे, त्यापेक्षा गाणे ऐकू आपण, त्यापेक्षा आपण सिनेमाच्या नाटकातल्या गोष्टी ऐकू. ते त्यांची लेवल तीच आहे, त्यांचं स्तर तोच आहे. पण ज्याला भागवत ऐकण्याची इच्छा होते तो असं समजावं काय की पुण्यैर्विना नोत्पद्यतीत्यर्थ. पुण्य काहीतरी पुण्यगाठीशी असल्याशिवाय भागवत ऐकण्याची इच्छा होणार नाही. म्हणून भागवत ऐकण्याची इच्छा नुसती होणं म्हणजे पुण्य आहे. भागवत ऐकणं तर पुण्यच आहे, पुण्यकारकच आहे. आणि सातत्याने ऐकणं तर अधिकच पुण्यकारक आहे. पण भागवत ऐकण्याची नुसती इच्छा जरी मनात आली, काय म्हणली इच्छा खूप आहे पण भागवताला जायलाच वेळ मिळत नाही.
पण इच्छा झाली का? हो झाली. मग इच्छा ते मार्ग. जायला वेळ मिळत नाही का? मग आभासी पातळीवर पहा ना, ऑनलाईनची सोय केलेली आहे. जायला वेळ मिळत नाही, आपल्याला तेवढ्या लांब जाता येत नाही, तर मग देव म्हणतो तुमची इच्छा जर असेल तर त्या ठिकाणी मार्ग आहे. म्हणून ते म्हणतात कृतिभिरीती श्रवणेच्छातु पुण्यैर्विना अनुत्पदित्यर्थः तस्माद् त्रयकाण्डयार्थस्यापि यथा वत् प्रतिपादनादिमेव सर्वशास्त्रेभ्यः श्रेष्ठमतो नित्यमेतद् देवश्रोतव्यमिति भावयेहि. या ठिकाणी आपल्याला भागवत ऐकण्याची इच्छा म्हणजे पुण्याशिवाय होणार नाही. पुण्य मनाला, आपल्या मनामध्ये कुठेतरी पुण्याची गणना, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊलींनी म्हटलंय त्याप्रमाणे तुम्ही नुसतंच भागवत ऐकण्याची इच्छा प्रकट करा, पुण्यपदरी पडल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून शुश्रूषी ऐकण्याची इच्छा, श्रवणेंद्रिय पिकले. आता भगवंताचा गुण हा उद्धार करण्याचा आहे. शुद्धांतःकरण असलेला जो आहे तो अधिकारी आहे, आणि श्रवण हे त्याचं साधन आहे. श्रवण हे साधन आहे. श्रवणाशिवाय आपल्याला मुक्ती प्राप्त होणार नाही. ते एक एक पायऱ्या आहेत, एक एक टप्पे आहेत. पहिल्या पायरीनंतर दुसऱ्या पायरीवर जायचंय. पहिल्यांदा श्रवण ही पायरी आहे. कशामुळं? तर श्रवण म्हणजे कानातून मनामध्ये भगवंताचं अधिष्ठान होत असतं, म्हणून साधन. पण श्रवण हे जे साधन आहे तेच भक्तीचं साधन आहे, आणि हेच साधन पुढे साध्य होतं. साधन राहत नाही, ते साध्यरूप होतं. कशामुळं? कसं होतं म्हणे साध्यरूप? त्याचं कारण त्याने असं सांगितलंय की समजा आपण रस्त्याने निघालो, आपल्याला मंदिराला जायचंय. मग मंदिराला जात असताना आपण रस्त्याने चालत 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 जातो. इथे आपण चालत जातो, रस्त्यावरून जातो, हे साधन झालं. पण आपण मंदिरात जाऊन पोहोचलो, आता तरी आपण चालतोच. काय, मंदिरामध्ये लाईन असते, लोकांची रीग लागलेली असते, आपण चालत राहतो. का हो म्हणले? आता काय करू लागले? चालायला लागलो. मगाशी काय करत होते? चालत होतो, आणि आता चालतोच आहे. पण मगाशी साधनात्मक चालणं होतं, आता साध्यात्मक चालणं आहे. कसं? आता मंदिरात आलो ना, आता काय राहिलं? आता 4 पावलं. म्हणजे आता हे साधन नाही झालं, हे साध्य झालं. मंदिरात आलो. जोपर्यंत मंदिर नव्हतं तोपर्यंत साधन होतं, पावलं साधन होते. पण आता मंदिरात आल्यानंतर हेच पावलं साध्यरूप झाली. हेच मंदिर आता साध्यरूप झालं. घरामध्ये आपण आलो, मग घरातही चालतोच आपण, पण घरात चालतो, हे साध्यरूप चालणं झालं. त्याला आपण चालणं म्हणत नाही. तिथे परिश्रम नसतात, तिथे आपल्याला आराम असतो, आनंद असतो. जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत परिश्रम असतात. एकदा घरात आलं की झालं. मग आता चालत नाहीत का घरात तुम्ही? हो चालतो ना. मग आता तुम्हाला परिश्रम नाही, माझं घर आहे ना, पुढं परिश्रम आहे. त्याप्रमाणे श्रवण हे साधन आहे, पण नंतर श्रवणातून जी भक्ती प्राप्त होते ती भक्ती पुढे साध्यरूप भक्ती होते. यालाच निश्रेयस असं म्हटलंय. भगवंताची भक्ती ही साध्यरूप होते, साधनरूप तीच पुढे साध्यरूप होते. भक्तीचे हे वैशिष्ट्य आहे. ज्ञान, कर्म, उपासना यामध्ये असा प्रकार नाहीये. उपासनेमध्ये आपण पुढे जातो, उपासना सोडून द्यावी लागते. कर्मामध्ये नैष्कर्म्यता आली की कर्म सोडून द्यावं लागतं. ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानही नष्ट होतं. अनुभवामृत वाचा म्हणजे कळेल. त्यांनी ज्ञान कांड सांगितलंय, ज्ञान सांगितलं, आणि ज्ञानानंतर पुन्हा ज्ञानाचा निराशही सांगितलाय. अज्ञान खंडन सांगितलंय, मग ज्ञान खंडन म्हणजे ज्ञानाचं सुद्धा खंडनच आहे. आणि ज्ञान खंडन झाल्यावर मग मुक्ती आहे. ज्ञान घेऊन आपल्याला मुक्तीकडे जाता येत नाही. म्हणून ते म्हणतात ज्याप्रमाणे अग्नी हा इंधनाला जाळतो आणि स्वतःही जळून जातो, तो इंधनही जाळतो आणि स्वतःही जळून जातो, त्याप्रमाणे ज्ञान शेवटी भगवंताजवळ नष्ट व्हायला पाहिजे. ज्ञान सुद्धा शिल्लक राहता कामा नये, कारण ज्ञानाचा सुद्धा अभिमान होतो, ज्ञानाचा सुद्धा गर्व होतो, आणि तो देवाला सहन होत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की भक्ती मात्र पराभक्ती, ती पराभक्ती आहे. पराभक्ती म्हणजे साध्य भक्ती, ती पराभक्ती आहे, श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे. ती आपल्याला या श्रवणातून प्राप्त होते. म्हणून येथे मोक्ष असे आईता श्रवणाचे. माऊलींनी म्हटलंय येथे मोक्ष असे आईता श्रवणाचे. अहो सहजासहजी तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो ना.
त्यासाठी गुरुकडे जायची गरज नाही, ज्ञानप्राप्तीची गरज नाही, त्याप्रमाणे कोणत्या धर्मकर्म करायची गरज नाही, कोणती उपासना करायची गरज नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे इथे मोक्षासे आयिता श्रवणा माझी. केवळ ऐकण्यातून तुम्हाला मुक्ती प्राप्त होत असेल तर यापेक्षा सोपं साधन कोणतं असेल? की ऐकण्यातून, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. ठाईच बसून करावे कीर्तन. जागेवर बसूनच तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता, चिंतन करू शकता, भागवत ऐकू शकता. हे परमकल्याणाचं साधन, शाश्वत सुखाचं साधन त्यांनी सांगितलेले. तेव्हा येथे मोक्ष असे आयिता श्रवणा माझी. हे श्रवण, पण श्रवण कसं असावं? श्रवणातून आपल्याला काय काय प्राप्त व्हावं? अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पत्र घेईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हटलंय. काय तर आता अवधान ऐकले दीजे, अवधान द्या, ऐका, लक्षपूर्वक ऐका. हे लक्षपूर्वक ऐकलं म्हणजे सर्व सुखासी पात्र होईजे. तुम्ही नुसतं लक्षपूर्वक ऐकलं की सगळे सुख तुम्हाला प्राप्त होतील. हे माऊलींचं वचन आहे, माझं नाही. माऊलींचं वचन खोटं होईल का? खोटं होणार नाही. ते खोटं असूच शकत नाही. का? श्रवण हेच आम्हाला आनंदाचं साधन आहे. श्रवण, केवळ श्रवणा माझीच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. जर श्रवणातून आम्हाला मोक्ष, मुक्तीचा अधिकार प्राप्त होत असेल तर ते श्रवण कसं असावं? तेव्हा श्रवणाचा प्रकार कसा असावा? श्रवणाचा अवधानाचा होय चारा. माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय, अवधान म्हणजे चारा आहे. वक्त्याला, श्रोत्यांनी लक्ष दिलं म्हणजे जो आनंद प्राप्त होतो तो त्याचा चारा आहे, ते त्याचं खाद्य आहे. तर वक्ता बोलू शकतो. वक्ताच नो हे श्रोते निविण. श्रोत्या असल्याशिवाय वक्त्याचा वक्तेपणा काय सांगावा? त्याला वक्ता कोण म्हणेल? म्हणून हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम. तेव्हा हे जे सत्य आहे, सत्याचं प्रगटीकरण आहे, ते करायचंय. सोन्याच्या पात्रामध्ये झाकून हे सत्य बसलेलं आहे. तेव्हा या सोन्याच्या पात्रामध्ये जे झाकलेलं सत्य आहे ते उघड करायचंय. हे सत्य म्हणजे ज्ञान आहे, भगवंताचं ज्ञान आहे, ते सत्य आहे, ते श्रेष्ठ दर्जाचं अपार ज्ञान आहे. ते भक्तीच्या शिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. भक्तीचा जो मानव जन्माला आला तो अधिकारी आहे. धुंडा महाराज देगलूरकरांनी या ठिकाणी एक विधान केलेलं आहे त्यांच्या नारद भक्ती सूत्रामध्ये. त्यांनी म्हटलंय, या भक्तीचा अधिकारी कोण आहे? तर जो मानव म्हणून जन्माला आला तो अधिकारी आहे. आता पहा, ज्याला मनुष्य नावाचा जन्म प्राप्त झाला तो अधिकारी आहे. मग तुम्ही म्हणाल बरेच माणसं आहेत पण ते काही ऐकत नाहीत भागवत. ते म्हणतात, जो असं ऐकत नाही किंवा जो भक्ती करत नाही तो त्याचा दोष आहे, त्याचा अपराध आहे. मानव म्हणून जन्माला आल्यानंतरचा अपराध आहे कोणता? भक्ती न करणं. म्हणजे भक्ती करणं हेच त्याचा धर्म आहे. भक्ती, मानव म्हणून जन्माला आल्यानंतर भक्ती हा त्याचा धर्म आहे. जर तो भक्ती करत नसेल तर तो त्याचा अपराध होईल आणि त्या अपराधाला क्षमा नाही. म्हणून ते म्हणतात की जो मानव म्हणून जन्माला आला तो अधिकारी असल्यामुळं आपण मानव आहोत, तर आपल्याला मानव म्हणून आपला अधिकार आहे जन्माला आल्यानंतर भक्ती करण्याचा. आणि भक्तीचं शास्त्र कोणतं असेल तर भागवत. म्हणून भागवत ऐकणं हे आमचं खऱ्या अर्थाने आद्य कर्तव्य ठरतं. पण हे ऐकायचंय तर कसं ऐकायचंय? 6 लिंग श्रवणाची सांगितलेली आहेत. त्यामध्ये उपोद्घात, उपसंहार, ऐक्य, अपूर्वत्व, अर्थवाद, अभ्यास आणि फल, या 6 दृष्टिकोनातून या भागवताचा अभ्यास केला पाहिजे. श्रवणाची 6 लिंग सांगितलेली आहेत. उपसंहार, उपोद्घात आणि उपसंहार. सुरुवातीला उपोद्घात, शेवट उपसंहार, त्यानंतर अपूर्वत्व, अर्थवाद, अभ्यास आणि फल. तेव्हा या ऐकण्याचं जे फल आहे ते मुक्ती हे फल आहे. तेव्हा या दृष्टीने या 6 लिंगांचा विचार जो शास्त्रामध्ये केलेला आहे त्या 6 लिंगांच्या विचाराच्या अनुषंगाने आपण याचं चिंतन
उद्याच्या आपल्या प्रवचनामध्ये करू. आज थोडीशी घाई असल्यामुळे मी थांबतो. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनाथ.